ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत पथदिवे बंद असल्यामुळे कामगारांना आणि विशेषतः महिलांना मोठा त्रास होत असून हे पथदिवे त्वरित सुरू करण्याची मागणी करत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगार सेलने एमआयडीसी कार्यालयावर धडक दिली। यावेळी 3 आठवड्यात पथदिवे सुरू करण्याचं लेखी आश्वासन एमआयडीसीने दिलं। अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत 550 ते 600 कारखाने असून त्यात महिला कामगार मोठ्या संख्येने काम करतात। अनेक कंपन्यांमध्ये येण्या जाण्यासाठी कंपनीच्या बसची सुविधा नसल्यानं या महिला कामगार एमआयडीसीतून पायी चालत अंबरनाथ शहरापर्यंत येत असतात। मात्र रात्रीच्या वेळी एमआयडीसीच्या रस्त्यांवर पथदिवे बंद असल्यामुळे रात्रीच्या पूर्णपणे अंधाराचं साम्राज्य असतं। त्यात महिलांची छेडछाड, लूटमार अशा प्रकारांची भीती असल्यामुळे हे पथदिवे त्वरित सुरू करावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगार सेलने केली आहे। या मागणीसाठी राष्ट्रवादी कामगार सेलचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रमोद बोराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील, महिला शहराध्यक्ष पूनम शेलार, धनंजय सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अंबरनाथ एमआयडीसीच्या कार्यालयात धडक दिली। तिथे विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर पागरूत याची भेट घेत त्यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं। यावेळी पुढील 3 आठवड्यात एमआयडीसी भागातले सर्व पथदिवे सुरू होतील असे लेखी आश्वासन पागरूत यांनी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांना दिलं। सप्लायमध्ये एवढंच म्हटलंय आम्ही की जे इंटरमिडियंट बंद आहेत म्हणजे जिथे सप्लाय अवेलेबल होऊ शकतो ते आम्ही 3 आठवड्यात 100% चालू करून देऊ आणि उर्वरित जे रोड कॉन्क्रीट रोडमुळे किंवा रोड गटरमुळे जे पोल शिफ्टिंगचं काम आहे ते पण आपण त्वरित करायचं हे करू, पण त्याला 1-2 महिने 2.5 महिने लागतील। तरी आश्वासन पूर्ण न झाल्यास यापुढील आंदोलन वेगळं असेल असा इशारा सदाशिव पाटील यांनी दिलाय। अंबरनाथ शहर आनंदनगर एमआयडीसी या ठिकाणून रात्रीच्या 8-10 वाजेपर्यंत बऱ्याचसा महिला वर्ग जर जाण्या येण्याची सुविधा नसेल तर त्यांना पायी प्रवास करावा लागतो। बऱ्याचशा ठिकाणी चौकात म्हणा, साईडला कंपन्या आहेत, अशा ठिकाणी लाईटी बऱ्याच बंद आहेत आणि मग लुटमारीचे प्रकार घडलेले आहेत आणि घडतात। याच्या अगोदर त्या आनंदनगर एमआयडीसीमध्ये रेप केससुद्धा झालेली आहे। त्याच्यामुळे महिला वर्गाला खूप भीती आहे। त्यामुळे बऱ्याचशा महिला कर्मचाऱ्यांनी आमचे ठाणे जिल्हा कामगार सेलचे अध्यक्ष प्रमोदजी बोराडे यांच्याकडे तक्रार केली असता आमच्या या अध्यक्षांनी प्रमोद बोराडेजींनी आजचं हे आंदोलनाचं पाऊल उचललं। ताबडतोब चालू जर झालं नाही तर मग पुढचं आंदोलन हे वेगळं असेल आमचं। अंबरनाथ एमआयडीसी खूप मोठी एमआयडीसी आहे, A1 दर्जाची एमआयडीसी आहे, परंतु आज तुम्ही जाऊन बघाल तर संपूर्ण अंधार दिसतो। आज कंपनीचे मालक लोक गाड्यांमध्ये येतात जातात, रस्त्याने चालत जातो आमचा कामगार। संध्याकाळी जाताना अंधार पण लवकर होतो हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे, त्यामुळे महिला वर्ग असू दे, माणसं असू दे, खूप अडचण होते। मग हेच राष्ट्रवादी काँग्रेस मामांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आज हा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। याच्यामध्ये आमची राष्ट्रवादी कामगार सेलची संपूर्ण टीम याच्यामध्ये सहभागी झालेली आहे आणि शासनाने सुद्धा आम्हाला चांगला सहयोग दिला का आम्ही 3 आठवड्याच्या आत का तुमच्या लाईट चालू करून देईल। निखिल चव्हाण, स्वानंद मीडिया, अंबरनाथ। श्री साई समर्थ ज्योतिषालय, एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित P.S. भट्टर गुरुजी। अनेक राजकीय नेता, सिनी स्टार्स, उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है। हस्तरेखा, जन्म कुंडली, फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट, मानसिक चिंता, गृह दोष, विद्या, धन, गृह पीड़ा, राजनीतिक, शारीरिक पीड़ा, विवाह न होना, कोर्ट केस, प्रेम विवाह, लक्ष्मी जी की कृपा, संतान सुख, विदेशी यात्रा, व्यापार प्रगति, नौकरी, जमीन, घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं। श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरुजी सर्व समस्याओं को 100% संपूर्ण परिहार करते हैं। आपकी हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा। गुरुजी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह 10 बजे से रात 8 बजे तक। खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिषालय, पंडित P.S. भट्टर गुरुजी, राम मारुति रोड, राजमाता वड़ा पाव बाजू में, ठाणे वेस्ट, मुंबई। मोबाइल नंबर 7709282966।